मित्रांनो, आपण जे आता आलो आहोत ना, हे देवगडमधील वीरवाडी गाव आहे। वीरवाडी गाव हे कालवांसाठी खूप प्रसिद्ध आहे। कालवा हा प्रकार जो म्हणजे मच्छीचाच एक प्रकार आहे असं समजा। खूप उत्कृष्ट अशी त्याची चव असते आणि या कालवांना खूप डिमांड आहे, मागणी आहे मित्रांनो। आणि देवगड गावातील वीरवाडी हे जे गाव आहे ना, हे ह्यासाठीच प्रसिद्ध आहे। तुम्ही पाहू शकता, हा जो पाण्याचा भाग दिसतो हा खाडीचा प्रकार आहे, जे समुद्राचं पान आहे। पुढे समोरच देवगडचं मोठं समुद्र आहे मित्रांनो। आणि ह्या खाडीच्या पाण्यामध्ये दगड सती सापडले जातात आणि या कालवांच्या जीवावरती किंवा ह्या कालवांमुळे इकडची बरीचशी लोक उदरनिर्वाह करतात। मच्छीमारी देखील इकडे चालते मोठ्या प्रमाणात। गावी समाज मोठ्या संख्येने इकडे आहे। आणि वीरवाडी हे गाव मित्रांनो मुक्काम पोस्ट नाड्यांमध्ये येतं। मोंडला जातेवेळी आणि वाडातरच्या खालच्या साईडला असं वीरवाडी गाव आहे मित्रांनो। तुम्ही जर कधी ते पर्यटनाला आलात तर नक्कीच या वीरवाडी गावाला भेट द्या। इकडची बरीचशी लोक कालवं काढत असतात आणि ती आपल्याला विकत असतात। पुढे मी तुम्हाला दाखवतो ही कालवं कुठे असतात। म्हणजे पाणी आता भरलेलं आहे, थोडं कठीणच आहे दाखवणं, तरी पण मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो। मित्रांनो, आपण जे आता आलो आहोत ना वीरवाडी गावामध्ये, ह्या गावामध्ये पर्यटकांना मी खास करून घेऊन येत असतो। म्हणजे पर्यटकांची खूप मागणी असते की आम्हाला कालवा पाहिजेत खायला। तर मी काय करतो, पर्यटकांना इकडे घेऊन येतो आणि दाखवतो की ते कालवा कसे मिळतात, काय करतात लोक, कसं याच्यावरती उदरनिर्वाह करत असतात किंवा त्यांचे काढण्याचे प्रकार कसे आहेत किंवा ते दगड आणल्याच्या नंतर ते कसे काढतात वगैरे। ही जी काही प्रोसिजर आहे ना मित्रांनो, ती मी माझ्या पर्यटकांना नक्की दाखवतो। तेव्हा तुम्ही पण एक दिवस नक्की इकडे या गावाला भेट द्यायला या। निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे वीरवाडी गाव किती सुंदर आहे आणि तेवढाच निसर्ग देखील इथं खूप सुंदर आहे। पाहू शकता इकडे ही बोट आहे आणि या बोटीच्या साहाय्याने लोक आतमध्ये ह्या पाण्यामध्ये जातात, खाडीमध्ये जातात आणि कालवं काढत असतात। कालवं म्हणजे हे जे समोर तुम्हाला जे दगड दिसत आहेत ना, बारीक बारीक, ह्यांना दगड असं बोलतात किंवा मोठी असं त्यांना खडपं असं बोलतात। आणि त्या दगडांनाच असं ते भाग आलेला असतो मांसाहारी, तो खडक असतो। तो खडक कोयतीने काढला जातो, त्याचा भाग एक पापुद्र असतं, त्या पापुद्राच्या खाली हे कालवं असतात मित्रांनो। तर खूप सुंदर असं हे गाव आहे वीरवाडी आणि हे वीरवाडी गाव ह्या कालवांसाठीच प्रसिद्ध आहे मित्रांनो। तर म्हणजे तुम्ही पाहू शकता, हे बघा ही कालवं आहेत। ही कालवं या वीरवाडी गावातली खूप प्रसिद्ध आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे। आणि ही ह्याचा हिशोब असतो, म्हणजे वाटीच्या किंवा पेल्याच्या हिशोबावरती ही विकली जातात। आपल्यासोबत या काकी आहेत, काकी आपल्याला थोडीशी माहिती देतील। नाव काय? अस्मिता भाबल। अस्मिता भाबल। हे वीरवाडीमध्ये यांचा कालवा विकण्याचा व्यवसाय आहे। तर आपल्याला थोडी माहिती देतीलच, त्यासोबत ते सर्व काही जे काय आहे ना प्रोसिजर ते सांगतील तुम्हाला। काकी, हा कसा वाटा असतो कालवांचा? 25 रुपये पेला। 25 रुपये पेला। पेला म्हणजे हे बघा, हा आहे ना, हा पेला आहे, हा आपला रेग्युलर पेला जो आपण घरात वापरतो त्याप्रमाणे। तर 25 रुपये पेला आहे। तर आता ही काय प्रोसिजर असते, म्हणजे ही खडपं आणली जातात ना? हो, खडपं आणायची आणि घरी बोचायची म्हणजे कोयतीने काढायची, त्याला जो भाग पापुद्र असतं ते काढायचं की त्याच्यामध्ये ही कालवं असतात, बरोबर ना? मग साधारण ही असे किती मिळतात किंवा काय प्रोसिजर असते किंवा कधी कधी मिळतात? आता हे तानावर चालू आहे ना, म्हणजे पाणी कमी जास्त त्याच्यावरती। होय होय। हा, म्हणजे आता हा अमावस्येचा एक ताण येईल, बरोबर ना? मग त्यावेळेला जास्त मिळतात, म्हणजे समुद्राच्या खोल भागामध्ये ही जास्त असतात आणि कडेला असतात ती थोडीशी असतात। मग त्यावरती साधारण किती 3 दिवस वगैरे मिळतात का? हो, 3-4 वेळा मिळतात। 3-4 वेळा मिळतात ना? मग ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो ना? हो। म्हणजे हा जो समुद्राचा भाग आहे, खाली इथेच तुम्ही स्टोअर करून ठेवता, बरोबर ना? आणि साधारण आता ही आपण जर कालवा जशी ही काढली आहेत, ही फ्रीजमध्ये किती वेळ राहू शकतील? तरी राहते, ठेवतात। हा ना, 8-10 दिवस असे राहतात फ्रीजमध्ये? हो, राहतात। अरे वा, चांगला आहे मग। तर मित्रांनो, जर तुम्ही कधी वीरवाडी गावात आलात ना, तर बाबल काकींकडून ही आपली कालवा आहेत ना, ही नक्कीच विकत घ्या, खूप टेस्टी असतात। आणि ही कधी 2 प्रकारे, म्हणजे कालवण आणि फ्राय असं दोन्ही केलं जातं ना? हां, तर मित्रांनो याचा भाजी करतात किंवा कालवण करतात, आणि मोठी कालवण डझनाची असतात ना, ती फ्राय करतात।
ती मिळतात तुमच्या इथं? हो, अरे वा. आमच्याकडे होती. तुम्ही त्या दिवशी गेलात तेव्हा. हा. तुम्ही काय बोललाच नाही काय? तर खूप छान माहिती दिली आहे काकीने. तर नेक्स्ट टाईम तुम्ही नक्कीच विरवाडी या गावाला भेट द्यायला या. आणि ही कालवं आहेत ना, हे खूपच छान असतात. तुम्ही एकदा नक्कीच प्रयत्न करून बघा की तुम्ही आमच्याकडे आलात ना, तर आम्ही देखील तुम्हाला याचा आनंद देऊ शकतो. धन्यवाद. तर मंडळी, आपल्याला हा विरवाडीचा व्हिडिओ ना नक्की आवडला असेल अशी मी आशा करतो आणि नक्कीच आवडेल. आणि विरवाडी गाव खरोखरच खूप प्रसिद्ध आहे या कालवांसाठी आणि पर्यटनासाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे जो समुद्र दिसतोय ना मित्रांनो, ते देवगडला जाणारा समुद्र आहे आणि एक साईडला आमोंडात जाणारा समुद्र आहे मित्रांनो. आपण या खाडी देखील पर्यटन करू शकतो. तुम्हाला जर आमच्यावर पर्यटन करायचं असेल, कोकण दर्या टुरिझम सोबत नक्कीच पर्यटन करा. धन्यवाद.